लग्न झाल्यानंतर माझं असं डोक्यामध्ये होतं की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे। मग मला रेसिपीचं नको होतं, कारण का माझी शनाई छोटी होती। अरे बापरे, यांना तर एवढे भरपूर सारे व्ह्यूज आहेत आणि आपल्या व्हिडिओला एवढे कमी व्ह्यूज। फॅमिलीने वगैरे मला चांगला सपोर्ट केला। सतीचा मोबाईल, चांगल्या क्वालिटीची लाईट, स्पीकर किंवा माईक असं काहीतरी लागतं। कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे की माझं पेमेंट आलेलं आहे असं। नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 मुद्दे मांडणार आहे। पहिला म्हणजे मी माझं YouTube चॅनल का आणि कसं स्टार्ट केलं, दुसरा म्हणजे YouTube चॅनल स्टार्ट करण्यासाठी नेमकं काय लागतं, आणि तिसरा म्हणजे मी माझ्या व्हिडिओसाठी एक महत्त्वाची गोष्ट घेतलेली आहे, म्हणजेच वस्तू घेतलेली आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओच्या शेवटी। त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओचा एन्जॉय करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल झाला की नाही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर चला व्हिडिओ स्टार्ट करते। तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे मी माझं YouTube चॅनल का आणि कसं स्टार्ट केलं। आता त्याच्या मागे थोडीशी हिस्ट्री सांगते। प्रत्येक मुलगी लग्न झाल्यानंतर कशी आपली स्वप्न घेऊन येत असते की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, आणि तसं माझं पण एक स्वप्न होतं की लग्न झाल्यानंतर मी जॉब करणार आहे। कारण लग्नाच्या अगोदर जस्ट मी TY पास आउट झाले आणि त्यानंतर माझं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर माझं असं डोक्यामध्ये होतं की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे। त्या हिशोबाने मी भरपूर सारं ट्राय वगैरे केलं, त्याच्यामध्ये थोडंसं सक्सेस वगैरे झालं, तो सगळा वेगळा भाग आहे। पण त्यानंतर मला जॉब करता आला नाही, काही थोड्या अडचणी पण आल्या आणि त्यानंतर तर काही दिवसानंतर शनाया झाली। मग शनाया झाल्यानंतर माझं पूर्ण जॉबला स्टॉप झालं, कारण विचारच माझ्या डोक्यातून निघाला की जॉब कसं करणार, जॉब नाही करू शकत, कारण एवढ्या छोट्या बाळाला मी ठेवणार तरी कुणाकडे आणि जॉब कसं हँडल करणार। त्यामुळे विचार केला की काही दिवसानंतर मी माझं स्वतःचं अर्निंग करेन, काही दिवसानंतर मी जॉब करेन। जेव्हा शनाया थोडीफार मोठी झाली, 3-1 वर्षाची झाली असेल, 3 ते साधारण 3-4 वर्षाची झाली असेल शनाया, तेव्हा मी विचार केला की नाही आता आपल्याकडे वेळ आहे, आता आपण जॉब करू शकतो। म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एक होतं की आपल्याला काही ना काहीतरी अर्निंग करायचं आहे, काही ना काहीतरी स्वतःची कमाई करायची आहे। पण तेव्हा पण ते काही पॉसिबल झालं नाही। परत तोच प्रश्न उभा राहिला की शनायाला मी कुठे ठेवणार आणि कसं हँडल करणार। त्याच्यानंतर माझ्या असं डोक्यामध्ये विचार यायला लागले की नाही, आपण जॉब करू शकत नाही। हे फायनली माझं डिसाईड झालं की मी जॉब करू शकत नाहीये। मग मी अर्निंग कसं करणार। मग त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला सजेस्ट केलं होतं की YouTube चॅनल ओपन कर आणि त्याच्यामधून अर्निंग होतं। पण आता YouTube चॅनल कसा ओपन करायचा, त्याच्यातून अर्निंग कसं होतं हे त्यांना सर्व माहिती होतं, पण मला काहीच माहिती नव्हतं। आणि त्यांनी मग बोलले की मग मी त्यांच्या हा मिळवलं, कारण मला एवढा विश्वास होता त्यांच्यावरती की ते सांगतायत म्हणजे काहीतरी खरं आहे, त्यामध्ये तथ्य आहे, अर्निंग सुद्धा होऊ शकत असेल। आणि पहिली गोष्ट तेच असतं की आपला विश्वास असणं, आणि तिथे मी तो दाखवला होता। आता मला YouTube मधलं काहीच माहिती नव्हतं, चॅनल स्टार्ट त्यांनीच करून दिला। बरं, आता चॅनल स्टार्ट केला, पण त्याच्यामध्ये व्हिडिओ कोणते पोस्ट करायचे। आता त्याच्यामध्ये भरपूर सारे कंटेंट असतात, आपण रेसिपी आणि हे ते वेगवेगळे। मग मला रेसिपीचं नको होतं, कारण का माझी शनाई छोटी होती आणि वेगवेगळ्या टाईपच्या रेसिपी बनवणं, त्याच्यानंतर त्याचा जो पसारा आहे, त्याच्यानंतर ती क्लिनिंग, भांडी घासणं वगैरे हे काय मला पॉसिबल होणार नव्हतं। त्यामुळे मी रेसिपीला पहिलंच म्हणजे माझ्या डोक्यातून काढून टाकलं की रेसिपी वगैरे आपल्याला करायची नाही। मग काय करायचं, तर मला जास्त आवडत होतं मेकअप, हेअरस्टाईल, या गोष्टीकडे माझा ओढा होता। कारण काय झालेलं, माझ्या मिस्टरांनी लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर ना, म्हणजे शनाया झाल्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी मला एक मोबाईल गिफ्ट केलेला, मी जसं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं। आणि तो मोबाईल गिफ्ट केल्यानंतर साधारणतः 1 वर्षानंतर माझं YouTube चॅनल स्टार्ट केलं होतं। तर तो 1 वर्षाचा मला स्पेस मिळाला होता ना, तर त्याच्यामध्ये मी भरपूर सारे मेकअपचे व्हिडिओज बघायचे, हेअरस्टाईलचे व्हिडिओज बघायचे आणि स्वतः ट्राय करायचे, स्वतः नवीन नवीन हेअरस्टाईल करायचे। आता मला कुठे जायचं वगैरे नव्हतं हेअरस्टाईल वगैरे करून, कारण शनाया छोटे असल्यामुळे मी नेहमी घरातच असायचे, तरी पण मला ती आवड होती आणि मी तिच्यात बघून भरपूर काही शिकलेली, स्वतः नवीन क्रिएटिव्हिटी करत होते त्याच्यामध्ये। मग तेव्हा ते डोक्यात आलं की का मी हेअरस्टाईलचा आणि मेकअपचे व्हिडिओ टाकू शकणार नाही, तर आपण ते टाकून बघूयात का। त्याच्यासोबत काही स्किन केअरचं पण थोडंफार माहिती होतं, मग आपण थोडंसं असं मिक्स कंटेंट ठेवूया की म्हणजे स्किन केअर, हेअरस्टाईल, मेकअप असं काहीतरी ठेवूया, असं आमच्या दोघांचं ठरलं। ते बोलले ठीक आहे, तुला जसं आवडतंय, ज्याच्यामध्ये तुला जास्त इंटरेस्ट आहे ते आपण करूया। शेवटी तेच महत्त्वाचं असतं की आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यावरती आपण मूव्ह ऑन करू शकतो। त्याच्यानंतर मग आता हेअरस्टाईल करायची तर कुणाची करायची, मग स्वतःची हेअरस्टाईल करणं आणि ते एकदम प्रॉपर दाखवणं ते मला पॉसिबल वाटलं नाही। म्हणून पहिला हेअरस्टाईलचा व्हिडिओ आमच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगी होती, तर तिच्यावरती मी केला होता। आणि तुम्ही आपल्या चॅनलला, स्वाती स्टाईल चॅनलला जाऊन जरी बघितलं ना, तर तिथे तुम्हाला तोच पहिला व्हिडिओ दिसेल, ज्याच्यावरती मी तिच्यावरती हेअरस्टाईल केली होती। आणि तिने सुद्धा खूप कोऑपरेशन केलं होतं मला स्टार्टिंगला। मग
त्याच्यावरती मी हेअरस्टाईल वगैरे केली आणि तेव्हा कोविड चालू होतं, म्हणजे कोविडचं सेकंड लाट आली होती. खरं सांगू ना, सुरुवातीला मी त्याचं टेन्शन घेतलेलं की जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं त्याच्यावरती मी व्हिडिओ वगैरे पोस्ट केला आणि त्यावेळेस आपल्याला क्रेज असते ना की बाकीचे लोकांचं कसं व्ह्यूज वगैरे येत आहेत, आणि आपण जेव्हा सर्च करतो ना तेव्हा ज्यांचे जास्त व्ह्यूज आहेत, ज्यांचे व्हिडिओ जास्त चाललेले आहेत त्या लोकांचेच व्हिडिओ आपल्याला सजेशनमध्ये येतात तिथे. आणि मग मी बघितलं तर अरे बापरे, यांना तर एवढे भरपूर सारे व्ह्यूज आहेत आणि आपल्या व्हिडिओला एवढे कमी व्ह्यूज, मग आपलं कसं होणार. याच्यामध्ये मला थोडंसं ना डाऊट यायची की आपलं चॅनल ग्रो होतोय की नाही, काय करू, मग चॅनल ग्रो केला पाहिजे याच्यावरती फोकस करू की नाही होणार आपल्याकडून, असं एक मला झालं थोड्या दिवसांसाठी. तर तसं झालं आणि मग माझा गॅप पडला. मग मी काय केलं, 1-2-4 व्हिडिओ टाकले मला वाटतं, त्याच्यानंतर 1-2 महिने मी काही दिवस मी व्हिडिओज टाकला नाहीये. पण त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीने वगैरे मला चांगला सपोर्ट केला सबस्क्रायबर वगैरे वाढवण्यासाठी. कारण सुरुवातीला आपल्याकडे कसं आहे की आपल्याला चॅनल वगैरे लवकर माहिती पडत नाही. मग त्यावेळेस आम्ही हे डोकं चालवलेलं की आपले जे फ्रेंड्स आहेत, आपले रिलेटिव्ह आहेत, ह्या सर्वांना मी सांगितलेलं की आमचा हा चॅनल आहे, सबस्क्राईब करा. व्हॉट्सअपला मेसेज वगैरे केलेले आणि भरपूर लोकांनी तेव्हा मला सपोर्ट पण केला. आणि त्याच्यानंतर मग माझा एक 9वारीचा व्हिडिओ होता जो व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर माझे सबस्क्रायबर वाढायला लागले. आणि मग 1 वर्ष गेलं मला अख्खं चॅनल मॉनिटाईज व्हायला, म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम व्हायला मला अख्खं 1 वर्ष गेलं होतं. कंप्लीट 1 वर्षानंतर माझं हे दोन्ही गोष्टी कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर माझा चॅनल मॉनिटाईज झाला. आता त्यावेळेस पण मला मॉनिटायझेशनला वगैरे कसं पाठवायचं काहीच माहीत नव्हतं. ज्या दिवशी चॅनल मॉनिटाईज झाला तेव्हा पण मी गावीच होते आणि माझे मिस्टर मुंबईला होते. आता ही सर्व प्रोसेस त्यांनी केल्यामुळे त्यांना माहिती होतं की कसं करायचं आहे ते. मग तेव्हा त्यांनी तो चॅनल, मी मुंबईला आल्यानंतर तो चॅनल मॉनिटायझेशनला पाठवला. त्याच्यानंतर ते ॲडसन्स वगैरे आलं आणि त्यानंतर काही दिवसानंतर 1-2 महिन्यानंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पेमेंट आला. आता पेमेंट पण $100 झाल्यानंतर पेमेंट येतो हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं. माझं असं 100च्या अबोव डॉलर गेले होते, तरी पण मला असं वाटायचं की प्रत्येक महिन्यात 100 झाले पाहिजे तेव्हाच तो पेमेंट येणार, पण मागच्या महिन्याचं याच्यात कन्सिडर नाही होणार, असं तो माझा ग्रह झालेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचं पेमेंट आलं ना पहिलं, त्यावेळेस मला इतकं छान वाटलं, स्वतःची कमाई आपल्या हातामध्ये आली. आणि तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं. मी भरपूर लोकांचे, म्हणजे माझे रिलेटिव्स आहे, जवळचे लोक आहेत, त्यांच्यासोबत शेअर पण केलं की माझं पेमेंट आलेलं आहे असं तसं. त्यावेळेस माझ्या घरच्यांनी वगैरे खूप छान प्रकारे साथ दिली होती. तर अशा पद्धतीनं ती माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं. आणि स्वाती स्टाईलला आपल्या 1 वर्षानं, स्वाती स्टाईल 1 ते 1.5 वर्ष झालं असेल साधारणतः, म्हणजे माझं पेमेंट चालू झालं. त्याच्यानंतर मग मी आपला हा चॅनल ओपन केला आणि या चॅनलमध्ये मी ब्लॉग करायला लागले, ज्याची हिस्ट्री मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे की मी काही चुका वगैरे केल्या होत्या आणि कोणता व्हिडिओ व्हायरल गेला ज्याच्यामुळे आपलं हा चॅनल ग्रो झालं. तर अशा पद्धतीनं माझं जे यूट्यूबची हिस्ट्री आहे, मला यूट्यूबचं काहीही माहिती नव्हतं, यूट्यूबचं वायसुद्धा माहिती नव्हता. त्याच्यामध्ये मला माझ्या नवऱ्याची खूप चांगल्या प्रकारे साथ लाभली आणि त्यांच्यामुळे माझं हे चॅनल उभारलं गेलं. आणि त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की नाही, आपण घरी बसून सुद्धा पैसे कमवू शकतो. आणि मग मी ते कंटिन्युटी केलं. पण एवढी कन्सिस्टन्सी ठेवली ना, काही जरी झालं तरी आपले 2 दिवसात व्हिडिओ येतातच आठवड्याचे, म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी असं आठवड्याचे 2 दिवस स्वाती स्टाईलला व्हिडिओ येतात. पहिले खूप यायचे ते व्हिडिओ, नंतर मग मी त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी केलेली आहे आणि आठवड्यातून 2 दिवस असं ठेवलेलं आहे. मग अशा पद्धतीने आपल्या स्वाती स्टाईलला जवळपास 5 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि चांगली फॅमिली पण तिथे माझ्या ग्रो झालेली आहे. त्याच्यानंतर हा चॅनल वगैरे ओपन केला आणि अशी हिस्ट्री आहे माझ्या यूट्यूब चॅनलची. आता त्यानंतर येतो दुसरा मुद्दा की यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी नेमकं काय लागतं. आता यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचा मोबाईल असला पाहिजे, भरपूर चांगल्या प्रकारचे आपल्याकडे लाईट असली पाहिजे, माईक असला पाहिजे. तर अचानक लाईट गेल्यामुळे व्हिडिओ पॉज केला होता आणि ईशूला आता खाली बसायचं नाही, ते माझ्यासोबतच बसायचे, त्यामुळे मग तिला घेऊनच मी बोलते. तर दुसरा मुद्दा आपला असा होता की यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी नेमकं काय लागतं. तर आता यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी चांगला क्वालिटीचा मोबाईल, चांगल्या क्वालिटीची लाईट, स्पीकर किंवा माईक असं काहीतरी लागतं, असं भरपूर जणांकडून ऐकलेलं असतं. पण खरं सांगू ना, मी माझा जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला होता ना, तेव्हा ना माझ्याकडे लाईट होती, ना स्टँड होतं, ना माईक होता, फक्त एक चांगला मोबाईल होता, 10-15 हजार रुपयाचा मोबाईल होता तो. तर त्याच्यामध्ये मी स्टार्टिंगपासून व्हिडिओ शूट करत होते गेली 5 वर्ष आणि त्याच्यानंतरच मी हाता मोबाईल घेतलेला आहे. आणि तो मोबाईल इतका खराब झाल्यानंतरच मग मी माझा मोबाईल बनवला. तो मोबाईल इतका खराब झाल्यानंतरच आता मी मोबाईल चेंज केलेला आहे, त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर
खरं सांगू ना, यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी नेमकं लागतं म्हणजे आपल्याकडे कन्सिस्टन्सी, आपले पेशन्स आणि आपल्या स्वतःवरती असणारा ट्रस्ट. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला व्ह्यूज येत नाहीत, आपल्याला खूप वाईट वाटतं, असं व्ह्यूज येत नाहीत, मग चॅनल मी सोडून देऊ का. त्याच्यातून आपल्याला कळतं की आपला कोणता व्हिडिओ जास्त चालतो, आपल्याला कशा टाईपचे व्हिडिओ बनवायचे आहेत, ऑडियन्सना आपल्या कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडत आहेत. तर सुरुवातीला व्ह्यूज येत नाहीत. काही लोकांचे चॅनल सुरुवातीपासून ग्रो राहतात, पण भरपूर लोकांचे चॅनल असे आहेत की सुरुवातीला व्ह्यू येत नाहीत, पण आपल्याला कन्सिस्टन्सीने व्हिडिओ टाकायचे आहेत. हळूहळू व्ह्यूज वाढायला लागतात, हळूहळू आपलं सगळं व्यवस्थित व्हायला लागतं. त्यामुळे सुरुवात करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला या चॅनलचं पण सांगितलेलं की माझ्याकडे सुरुवातीला कन्सिस्टन्सी राहिली नाही, त्यामुळे हा चॅनल ग्रो व्हायला मला खूप दिवस गेले. त्यामुळे तुमच्याकडे कन्सिस्टन्सी पाहिजे, खूप प्रचंड आत्मविश्वास पाहिजे. चॅनल स्टार्ट करल्यानंतर आपण भरपूर गोष्टी आपल्याकडे निगेटिव्ह येतात की असं झालं तसं झालं, पण तुम्हाला त्या निगेटिव्ह गोष्टींकडे खरंच दुर्लक्ष करायचं आहे. आणि त्यानंतर राहिला प्रश्न म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचा, म्हणजे लाईट, स्टँड, माईक, तर ह्या अदर गोष्टी आहेत, ह्या दुय्यम स्थानावरती असणाऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा तुमचं चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होईल त्यावेळेस तुम्ही माईक परचेस करू शकता, स्वतःच्या इन्कममधून घेऊ शकता, लाईट घेऊ शकता चांगल्या प्रकारची. पण सुरुवातीला तुम्ही चॅनल ओपन करणं किंवा त्याच्यावरती विश्वासानं काम करणं हे गरजेचं असतं. अजूनही माझ्याकडे माईक नाहीये, अजूनही माझ्याकडे रिंग लाईट वगैरे काहीच नाही. मी मेकअपचे व्हिडिओ बनवते, हेअरस्टाईलचे व्हिडिओ बनवते, कधी कधी ढगाळ वातावरणामुळे तो व्हिडिओ कधी व्यवस्थित येत नाही. तर नॅचरल लाईटला जे चांगले व्हिडिओ येतात ना, तर ते कुठेही कोणत्याही ब्रँडेडची लाईट आणली तरी एवढे चांगले येत नाहीत, असं माझं स्वतःचं मत आहे. कारण जे आपण दिवसा नॅचरल लाईटमध्ये जे व्हिडिओ बनवतो ना, त्याला खरंच चांगली क्वालिटी येते. आणि एक चांगल्या प्रकारचा मोबाईल असणं गरजेचं आहे. बाकी दुसऱ्या कोणत्या गोष्टी नसल्या तरी चालेल, आपला आवाज व्यवस्थित येणं सुद्धा त्यामध्ये गरजेचं आहे. कारण हल्ली यूट्यूबला ना भरपूर सारे कॉम्पिटिशन आलेले आहे, भरपूर सारे लोक यूट्यूबवरती आलेले आहेत. जर आपल्याला आपला तिथं कंटेंट टिकवायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडेफार बदल करणं गरजेचं आहे, आपल्या चुका लक्षात घेणं गरजेचं आहे आणि विश्वासानं काम करणं गरजेचं आहे. तर यूट्यूबसाठी या गोष्टी लागतात, ते तुम्हाला इन शॉर्ट मी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला माझ्या यूट्यूबसाठी एक गोष्ट घेतलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते आतापर्यंत सर्वात महागडी गोष्ट घेतलेली आहे, ते म्हणजे याच्यामध्ये आलेलं स्टँड. तर हे स्टँड कितीचं आहे, कशा क्वालिटीचं आहे, याचे प्राइस काय आहे, हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये मी त्याचा व्हिडिओ ते तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर ते चला आपण बघूयात या स्टँडचं कसं काय आहे, कसं यूज करायचं आहे आणि ते व्हॅल्युएबल आहे का तेवढं. तर हे सर्व आपण बघूयात. चला तर हे स्टँड कसं आहे ते. तर हे आलेलं आहे माझं पार्सल आणि हे ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. आता हे आदल्या रात्री आलं होतं आणि थोड्याच वेळा तुम्हाला दिसेल पण यामध्ये काय आहे. तर शनाया आणि शनायाश पप्पा बघा किती बिझी आहेत पार्सल ओपन करण्यामध्ये. आणि हे आलेलं आहे माझं ट्रायपॉड स्टँड. आता हे कसं आलेलं आहे, कशासाठी मागवलेलं आहे, हे सर मी डिटेल तुम्हाला दाखवते. तर बघा हे अशा पद्धतीचं आहे आणि हे माझ्या मिस्टरांच्या आणि आमच्या दोघांच्या चॉईसनुसार आम्ही ते मागवलं होतं. खरं सांगू हे इतकं छान आलेलं आहे आणि मी फर्स्ट टाईम असं हे ट्रायपॉड स्टँड घेतलेला आहे, जे ब्लॉगसाठी, व्हिडिओसाठी, सगळ्या गोष्टींसाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल अशा हिशोबाने आम्ही खूप सारं सर्च करून त्यानंतर हे स्टँड मागवायचं ठरवलं होतं आणि लगेच आलं. ॲमेझॉनवरती मी आदल्या दिवशी बुक केलं तर दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी हे स्टँड आलं पण. आणि हे अशा पद्धतीचं स्टँड आहे, याला एक वरती लाईट आहे, शिवाय हे रोटेट होतंय बघा, पूर्ण रोटेट होतंय. आपण उभा आडवा कशाही पद्धतीचं शूट करू शकतो. मोबाईल होल्डिंगसाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अशा पद्धतीनं हे जे कवर वगैरे आहे किंवा याच्यामधल्या आतमधली जी तार वगैरे आहे ना, तर हे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, मजबूत आहे. शिवाय त्यांनी मोबाईल पण होल्ड करून तुम्हाला दाखवलेला आहे बघा. त्याच्या खाली बटन आहे, ब्लूटूथसाठी बटन आहे आणि तिथे एक लाईट वगैरे ब्लिंक होते. तर त्याच्यानंतर ह्या स्टँडचं आणखी एक महत्त्वाचं आवडलेलं गोष्ट म्हणजे हे स्टँड थोडंसं जाड आहे, म्हणजे आपण मोबाईल वगैरे जर होल्डिंगसाठी लावला तर ते स्टँड पडणार नाही आहे. आणि हे 360 रोटेट होते बघाल तुम्ही, पूर्ण डायरेक्शनला जसं पाहिजे तसं, म्हणजे अगदी गोल पूर्ण सर्क्युलर डायरेक्शनमध्ये ते रोटेट होते. आणि त्याच्यासोबत हा जो आलेला चार्जर आहे तर तो कशासाठी आहे पुढे सांगते. तर याची हाईट बघाल साधारणतः माझ्या मिस्टरांच्या हाईट एवढी आहे, म्हणजे 5 फूट 6 म्हणजे 5 फूट
माझ्यापेक्षा तर थोडी जास्तच आहे, 5 फूट 4 इंचापेक्षा पण थोडंसं जास्तच आहे ही. आणि अशा पद्धतीची क्वालिटी खूप बेस्ट आहे. मोबाईल छान होल्डिंग राहतोय. नाहीतर पहिली मला भीती वाटायची की मोबाईल जर याला लावला तर पटकन पडेल का, तर आता त्याची भीती बिलकुल राहिलेली नाही, कारण होल्डर खूप मजबूत आहे. आणि याला आणखी एक महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे याला लाईट आहे. तर लाईट याच्यात 9 शेड आहेत. साधारणतः लाईट जरी आपल्या घरामधली गेली तरी आपण रात्रीमध्ये सुद्धा याचं शूट करू शकतो. अशा पद्धतीची ही लाईट आहे. आणि याची प्राइस आहे 1695 रुपये काहीतरी आहे. तर आम्ही 1709 मध्ये पे केलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.